केंद्रीय मंत्र्यांच्या गावात सावकारांचा कहर, प्रशासन झोपेत की हप्ते पोहोचले, नागरिकांचा संतप्त सवाल। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात बेकायदेशीर सावकारीनं उग्र रूप धारण केलंय। गरीब आणि गरजू नागरिकांवर आर्थिक तसेच मानसिक अत्याचार होत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत। गावात तब्बल 10% आवाजवी व्याजदराने पैसे देण्यात येत असून वेळेत परतफेड न झाल्यास सावकारांकडून शिवीगाळ, धमक्या आणि सार्वजनिक अपमान केल्याच्या घटना घडत असल्याचं नागरिक सांगतात। सावकारांकडून थेट नागरिकांच्या घरी जाऊन कुटुंबियांसमोर त्यांना शिवीगाळ करणं, रस्त्यात अडवून अपमानास्पद वागणूक देणं आणि धमकावणं असे प्रकार वाढले। या सततच्या त्रासामुळे अनेक कुटुंबे भीतीच्या छायेखाली जीवन जगतात। विशेष म्हणजे कोथळी हे केंद्रीय मंत्र्यांचं गाव असतानाही बेकायदेशीर सावकारी विरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तक्रार केल्यास आणखीन त्रास होईल या भीतीनं अनेक पीडित नागरिक गप्प बसल्याचंही चित्र आहे। दरम्यान काही सावकारांकडून पोलीस प्रशासनाला हप्ते दिले जात आहेत, त्यामुळे कारवाई होत नाहीये असे धक्कादायक दावे केल्याचं नागरिकांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होतीये। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करिता पंकज तायडे, मुक्ताईनगर।